महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेलं एक सुंदर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या शहराची सुरुवात इसवी सन 1610 मध्ये मलिक अंबर यांनी खडकी या नावाने केली। नंतर मुघल सम्राट औरंगजेबाने याचे नाव ठेवले औरंगाबाद। सन 2022 मध्ये मराठ्यांचे शूरवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला सन्मान देत या शहराला मिळालं नवं नाव छत्रपती संभाजीनगर। हे शहर ऐतिहासिक कला आणि स्थापत्यशास्त्र यांचं अप्रतिम मिश्रण आहे। या जिल्ह्यातील एलोरा, अजंठा लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, दौलताबादचा किल्ला ही ठिकाणं जगप्रसिद्ध आहे। आज छत्रपती संभाजीनगर हे केवळ इतिहासाचं नव्हे तर शिक्षण, उद्योग आणि पर्यटनाचं केंद्र म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीचं प्रतीक बनलं आहे। खरंच छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राच्या हृदयात धडधडणारं इतिहास आणि संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे। हेच शहर स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत शिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे। या परिवर्तनात एक चमकता तारा म्हणजे महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा। कधी काळी या शाळेत शिक्षण पारंपरिक पद्धतीने चालायचे। फळा, खडू आणि पुस्तक एवढंच शिक्षणाचं माध्यम होतं। पण काळ बदलला, शिक्षणालाही मिळाला डिजिटल स्पर्श। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मिटमिटा शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला। शाळेचे वर्ग झाले स्मार्ट क्लासरूम आणि क्लासरूममध्ये स्मार्ट टीव्ही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल कंटेंटची सोय करण्यात आली। शिक्षकांना डिजिटल शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले। दीक्षा ॲप आणि गूगल क्लासरूम तसेच PM ई विद्या चॅनल, कॉमकिन सॉफ्टवेअर, सागा बोर्ड, व्हिज्युअलायझर यासारख्या साधनांचा वापर सुरू झाला। शिक्षकांनी स्वतःचे व्हिडिओ लेक्चर, पॉवर पॉईंट्स आणि क्विजेस तयार करून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रक्रिया सुलभ आणि अधिक रुचकर बनवली। नमस्कार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक आणि समतोल शिक्षण मिळावे। स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शाळांचे डिजिटल रूपांतर हा त्याच दिशेने टाकलेला महत्त्वपूर्ण टप्पा आहे। डिजिटल साधनांमुळे शिक्षण आणि आकर्षक समजण्यास सोपे आणि अनुभव आधारित झाले आहेत। शिक्षक आता कंटेंट, ॲनिमेशन, ऑनलाईन चाचण्या आणि स्मार्ट बोर्डच्या सहाय्याने अध्यापन करतात, तर विद्यार्थी उत्साहाने सहभाग नोंदवतात। मी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मिटमिटा छत्रपती संभाजीनगर या शाळेचा मुख्याध्यापक असून मी या ठिकाणी माझा एक महत्त्वाचा अनुभव मी शेअर करत आहे। आमच्या शाळेतील गेल्या काही वर्षात डिजिटल शिक्षणाचा एक मोठा प्रवास झाला। पूर्वी आमच्या वर्गात पारंपरिक पद्धती वापरून शिक्षण दिले जात होते, पण स्मार्ट सिटी उपक्रम अंतर्गत सुरू झाल्यानंतर शाळेचे रूपांतर अक्षरशः बदलून गेले। आज आमच्या शाळेतील प्रत्येक विषयासाठी व्हिडिओ कंटेंट, इंटरॅक्टिव्हिटी, क्विजेस आणि स्मार्ट बोर्ड सादरीकरणे तयार केली जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकणे अधिक स्पष्ट, आकर्षक आणि अनुभवाधारित। आजच्या बदलत्या जगात शिक्षणही बदलत आहे आणि त्या बदलाचा केंद्रबिंदू बनली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा मिटमिटा। येथे आता शिक्षण फक्त पुस्तकांच्या चौकटीत राहिलेलं नाही, तर डिजिटल साधनांद्वारे विस्तारित, नाविन्यपूर्ण व
अनुभवाधारित होत आहे. शाळेतील प्रत्येक विषयासाठी आता व्हिडिओ कंटेंट, इंटरॅक्टिव्ह क्विज आणि स्मार्ट बोर्ड सादरीकरणे तयार केली जातात. शिकणे झाले आहे अधिक समजण्यासारखे, आकर्षक आणि सहभागात्मक. विद्यार्थी आता फक्त ऐकत नाही तर पाहतात, अनुभवतात आणि त्वरित प्रतिसाद देतात. या डिजिटल क्रांतीसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट होत आहे, विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवण्याची सुरुवात. कोडिंग म्हणजे फक्त संगणकाचा कोड लिहिणे नाही, तर समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे, तर्कशक्ती विकसित करणे आणि सर्जनशीलतेला नवे पंख देणे. विद्यार्थी आता आधी गेम्स तयार करतात, ॲनिमेशन डिझाईन करतात, छोटे रोबोट प्रोग्राम करतात आणि तंत्रज्ञान कसे कार्य करते याची व्यावहारिक जाण मिळवतात. या कोडिंग शिक्षणामुळे विद्यार्थी 21व्या शतकातील जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करतात. क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन आणि कम्युनिकेशन हीच कौशल्य त्यांना शिक्षणातील जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवतात. ही यात्रा आहे बदलाची, नवीन आशेची आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यात उजेड आणणाऱ्या प्रगतीची. स्मार्ट बोर्डवर शिकणारे धडे, व्हिडिओ कंटेंटमुळे लगेच समजणारी कठीण संकल्पना, क्विज आणि गेम्समुळे वाढणारा उत्साह आणि कोडिंगसारख्या आधुनिक कौशल्याने घडणारे भविष्यातील निर्माता. या सर्वांनी शिक्षण केवळ सोपं नाही तर आनंदी, आकर्षक आणि अनुभवात्मक बनवलं आहे. आज या शाळेला प्रत्येक विद्यार्थी केवळ अभ्यास करत नाही तर शोधतो, निर्माण करतो, प्रयोग करतो आणि 21व्या शतकासाठी स्वतःला तयार करत आहोत. पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक सगळ्यांनी मिळून घडवलेली ही डिजिटल क्रांती खरंच प्रेरणादायी आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट शाळा बनलेली मिटमिटा शाळा आज एक संदेश देत आहे, शिक्षण बदललं तर भविष्य बदलतं. आणि म्हणूनच ही डिजिटल शैक्षणिक क्रांती वर्गखोल्यांपुरती मर्यादित नाही, मुलांच्या आयुष्याला नवं दिशादर्शन देणारी आहे. पोझिशन आपल्याला इथं दाखवलेली आहे हृदयाची. ही हृदयाची पोझिशन शरीरामध्ये कुठे असते. या ज्या निळ्या आहेत, जे निळ्या कलरमध्ये दाखवलेलं आहे विना ऑक्सिजन रक्त आहे आणि जे रेड कलर आहे त्याच्यामध्ये आहे ऑक्सिजन. हे ऑक्सिजन कुठून येतं आपल्याला हृदयामध्ये फुफ्फुसाद्वारे. जे नाकातून फुफ्फुसामध्ये, फुफ्फुसातून ते फिल्टर होच्यामध्ये वायू कोशातून ते मिक्स केले जाते रक्तामध्ये आणि त्याकडे आणले जातात. लक्षात. आणि पुन्हा हृदयामधून पूर्ण शरीरभर आपल्या पसरवले जातात. अशा प्रकारे ही हृदयाची आपण बघितलं. बघा. नमस्कार, माझं नाव दिनेश जगन्नाथ मस्के. मी मनपा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका माध्यमिक शाळा येथे इयत्ता 10वी आणि 9वीला विज्ञान हा विषय शिकवतो. शिक्षकांनाही ऑनलाईन शिक्षणाच्या ज्या आहेत नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून स्वतःमध्ये म्हणजे डेव्हलपमेंट केलेले, विकसित केलेले जे एज्युकेशनल टूल्स आहेत त्यांचा वापर वेळोवेळी ते आपल्या अध्यापनामध्ये करतात. व्हिडिओ कॉल असेल, स्क्रीन शेअरिंग असेल किंवा इतर जे काही काम असतील जे एज्युकेशनल सिस्टीमशी निगडीत आहे, जे की ऑनलाईन आहे, ते सर्व कामे आता शिक्षक सहजपणे करत आहे. आता बघा, आम्ही इथं विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरित करतो, नेहमी सांगत असतो की आपले जे एज्युकेशनल ॲप आहे, वेगवेगळे ॲप आहे, रीड अलॉंग ॲप आहे, दीक्षा ॲप आहे, खान अकॅडमीचे ॲप आहे, कोटक एज्युकेशनल फाउंडेशन यांनी सुद्धा एक खूप छान प्रकारचं एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेलं आहे. नमस्कार, माझे नाव करण दत्तमुळे आहे.
मी मनपा प्राथमिक व माध्यमिक मिटमिटा शाळेमध्ये शिकतो. आमच्या शाळेत आलेल्या डिजिटल साधनांमुळे माझा अभ्यास खूप सोपा आणि मजेदार झाला आहे. पूर्वी एखादी गोष्ट समजत नसेल तर ते तिथेच अडकून राहायची, पण आता शिक्षक व्हिडिओ दाखवतात व ॲनिमेशन दाखवतात. यामुळे शिकायला खूप मजा येते आणि स्पर्धेची भावना पण वाढते. मी आत्ता 7वीत शिकते. आमच्या शाळेत क्रॅश कोडिंग आल्यामुळे मला क्रॅश कोडिंगचा वर्ग सुरू झाला आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. आमच्या शाळेत मोठे स्मार्ट बोर्ड आलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला लवकर समजतं. पहिले फळ्यामुळे आम्हाला समजत नव्हतं, आता आम्हाला लवकर समजायला लागलं आहे. त्यामुळे आमचं शिकणं सोपं झालेलं आहे. मध्ये खूप बदल झाला आहे. आधी तिच्यावर अभ्यासाचे खूप दडपण असायचे. शाळा डिजिटल झाल्यामुळे मुले उत्साहाने शाळेत जायला तयार होतात. व्हिडिओ ऑनलाईन प्रॅक्टिस यामुळे मुलं खरोखरच शिक्षणामध्ये खूप रमली आहेत. त्याचा आणखीन एक फायदा म्हणजे कोडिंग शिक्षण. माझी मुलगी छोटे छोटे प्रोजेक्ट तयार करते, गेम तयार करते. याचा तिला खूप फायदा होईल आणि 21व्या शतकातील कौशल्यतेही महानगरपालिकेच्या शाळेत मिटमिटाच्या आमच्या शाळेत त्याचा मला खूप आनंद आहे. पूर्वी आमच्या मुलांचा अभ्यास समजायला खूप वेळ लागायचा, पण आता डिजिटल शिक्षण सुरू झाल्यापासून तो अभ्यास खूप सोप्या पद्धतीने समजतो. डिजिटल बोर्ड, चित्र आणि एनिमेशन यामुळे मुलींना धडा फक्त कळतच नाही तर तो समजायला. आमचे ध्येय एकच, प्रत्येक विद्यार्थ्याला समान, आधुनिक, सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण देणे. आम्हाला विश्वास आहे की डिजिटल शिक्षण आणि कोडिंगमुळे आमच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्याची दारे अधिक मोठ्या प्रमाणात उघडतील आणि हीच आहे मिटमिटा शाळेची डिजिटल यशोगाथा.